पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो. हां हॅलो. बोला. तुम्ही माझ्या वहिनीला म्हणजे आनंदी कर्णिकला जॉबसाठी फोन केला होता. तो जॉब तुम्ही मला देऊ शकता का? ओके. मला सांगा, तुम्ही जर खरंच इंटरेस्टेड असाल तर आमच्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. हो हो, तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. ओके ठीक आहे, पण आम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स लागतील. म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, ते तुम्हाला घेऊन आमच्या ऑफिसला यावं लागेल. तुमचा नंबर आलाय माझ्याकडे, मी तुम्हाला या नंबरवरती ॲड्रेस पाठवते. हो हो चालेल ना, पण जॉब कन्फर्म आहे ना? नशीब तुम्ही वेळेत फोन केलात, नाहीतर हा जॉब आम्ही दुसऱ्याला ऑफर करणार होतो. थँक्यू व्हेरी मच. इट्स ओके. ठेवते. अजून एक बकरा सापडला, तो पण समोरून. हाच नंबर आहे बघ. ओके, ऍड्रेस पाठवून ठेव या नंबरवर. कसला एवढा आनंद झालाय तुला? नाही काही नाही. कुणाला थँक्यू करत होतीस फोनवर? कुणाला नाही ग आई. आई एक पोरी सांग मला काय चाललंय? आई काय कोणाशी बोलत होतीस? मला चहा घेऊ दे. ऐक वर्षा, ऐक. नसते उद्योग करून दादाच्या डोक्याला ताप देऊ नकोस. समजतंय का तुला? झालं ना एवढं आयुष्यात, पण घडलंय ना तुझ्या, कळतंय का? अगं एकदा खड्ड्यात पडलीस, परत पडायचं का तुला? आनंदी, आता हे पण छान दिसतंय. हो ना? आनंदी, इकडे देस का? हो. तुझं आवडलं की ये, मी आलोय. हो चल. अहो ऐका, हे होते. हो, राघवच होता. काय घातलं होतं यांनी? मी निवडलेला शर्ट. चल चल चल, ये लवकर. तुम्ही म्हणाला होतात ना की हे शर्ट घालून ऑफिसला कसं जाऊ, मग तरीही तुम्ही घातला शर्ट. पण हे शर्ट घेऊन नव्हता गेलात ना तुम्ही? सांगतो. मला सांग, रमा कुठे आहे? हे बघ रमा, तुला चांगलं माहिती आहे, जेव्हा केव्हा तू मला असं चॅलेंज दिलेलं आहेस, तेव्हा जोपर्यंत ते चॅलेंज मी पूर्ण करत नाही तोपर्यंत मी शांत बसत नाही. खरं बोलतोय तो. खरं वाटतंय नाही ना? हा, आता हे चॅलेंज तुम्हाला दिलंय म्हटल्यानंतर मला हे पूर्ण करायचंच होतं, म्हणून हे कपडे घातले. छान दिसतोयस. छान दिसतायत तुम्ही. हे रमा म्हणत असेल. हा रमा, आता पुढची गंमत तुला सांगतो काय झालं ऑफिसमध्ये. मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर हा असा ऑफिस पाठमोरा होऊन काहीतरी माझी फाईल वगैरे मी शोधत उभा होतो. मागून शिपाई आला, मला म्हणतो, हो साहेब तुम्ही तिकडे खुर्चीवर जाऊन बसा, कर्णिक साहेब आता येतच असतील. ओळखलो त्याच्याकडे. अरे म्हटलं काय आहे, माझ्याकडे बघून एकदा आवाक होऊन बघायला लागला. मी म्हटलं काय बघतोस काय असा? तर मला म्हणे की अहो साहेब, काय तुम्ही वाटेत येताना तुमचं शर्ट वगैरे फाटलं होतं काय? मग जे हाताला लागेल ते शर्ट घालून आला. मग पुढे ऑफिसमध्ये 2 क्लायंट्स आले. बरं, ते क्लायंट त्यांनी मला कधीच पाहिलेलं नव्हतं. मलाच येऊन विचारत आहेत, राघव कर्णिक कुठे आहे, त्यांना बोलवा आम्ही आलो आहोत भेटायला. म्हटलं मीच राघव कर्णिक आहे, मीच तो वकील ज्याला तुम्ही भेटायला आलेला आहात. तर म्हणे नाही, तुम्ही कसे आहात? अरे त्यांचा विश्वासच बसेना माझ्यावर. मला त्यांना 4 कायद्याच्या गोष्टी समजावून सांगाव्या लागल्या, तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला की अरे हा, हेच आपले वकील कर्णिक साहेब आहेत. आणि रमा, तुला चांगलं माहिती आहे, अंगावर कपडे कुठलेही असो, काही असू दे, पण जर मी एखादा मुद्दा पटवायला निघालो तर तो पटवून दिल्याशिवाय राहत नाही. काय हे कपडे, त्या कपड्यांमुळे सगळा प्रॉब्लेम झाला. अरे मी आरशामध्ये स्वतःला पाहतो तर मला ओळखता येत नाही. अरे हा कोण आहे?
मग नंतर मलाच माझी खात्री पटवून द्यावी लागते की अरे राघव कर्णिक आहात, तुम्ही वकील आहात काय. अहो द्या. आज ऑफिसमध्ये त्रास झाला ना तुम्हाला? त्रास? थट्टा झाली थट्टा. मला ना अजिबात आवडलं नाहीये हे शर्ट तुम्ही ऑफिसला घालून गेलात ते. मी सांग नाही म्हणजे ते म्हणजे आपल्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलं आणि त्याचा आपल्याला त्रास झाला तर चुकीचं वाटतं ते. त्या माणसाला पण. दे अगं आमच्यातलं प्रेम कुठल्या पद्धतीचं होतंय तुला नाही माहिती. चॅलेंजेस वगैरे तू म्हणतेस ना, कॉलेजमध्ये असताना हे मला असे काही चॅलेंजेस द्यायचे ना की बापरे तू ऐकूनच बेकार होशील. एकदा तर त्याने काय चॅलेंज द्यावं मध्ये, मी कॉलेजच्या गेटवर फुलांचा गुच्छ घेऊन उभा राहायचा आणि गेटमधून येणाऱ्या प्रत्येक मुलीला मी एक एक गुच्छ द्यायचा. बोल. हा मग? अरे मग काय, माझी काय अवस्था झाली असेल ना माझं मला माहिती आहे. प्रत्येक मुलीला मी एक एक फूल काढून देत होतो आणि माझा चेहरा अक्षरशः बारीक झालेला होता. मला त्या मुलींच्या नजरेत नजर घालून सुद्धा बघता येत नव्हता. त्यातल्या काही मुली बघून माझ्याकडे म्हणजे रागाने बघायच्या, काही मुली हसून बघायच्या. एका मुलीने तर मला एका फुलाचे पैसे पण दिले होते. बोले असं चॅलेंज असतं का कुठे? तुम्ही नाही नाही म्हणायचं कधी यांना, रमाताईंना? हे चॅलेंजेस काहीच नाहीये. मी पण तिला चॅलेंज द्यायचो ना आणि ते एकदम भयानक होते. ते ऐकूनच या अगोदर टेन्शन घ्यायची. पण तू नको टेन्शन घेऊस. त्या शर्ट धुवायला टाकते. ए थांब थांब थांब. काय? नको हे धुवू नकोस. का? नको राहू दे. नको धुवूस. मी दिला असता शर्ट तुम्हाला तर तुम्ही असाच ठेवला असता कपाटात? आनंदी, रामाने 6 वर्षानंतर मला काहीतरी दिलंय. असं काय करतेस? ठीक आहे. काय झालं? रमा इकडे आहे. बाहेर आहेत त्या नाही आहेत ह्या खोलीत. हो. म्हणजे ती बाहेरच आहे एकटी. आपण मध्येच आली आतमध्ये आणि तिने आपल्याला असं इतक्या जवळ पाहिलं, काय वाटेल तिला? नको. ते आता इथेच राहणार आहेत नेहमीसाठी. मग तुम्ही काय असं नेहमी माझ्यापासून लांब राहणार आहात का आता?
बबन बरोबर म्हणाला, चुकलंच माझं. मी या दोघांचं बोलणं करून द्यायलाच नको होतं. आनंदी, हा. पोळ्या करतेस ना? ओईला तूप लाव. हा, राघवला आवडतं. तो सांगणार नाही कधी, पण लाव. तूपच लावतीये. हो का? आणि कोथिंबीर कोथिंबीर भाजीत टाक, छान लागते भाजी. रमाताई, रोज कोथिंबीर भाजीत घालते मी. मला स्वतःला खूप आवडते कोथिंबीर. तुम्ही बघितलं नाही का मला कधी कोथिंबीर घालताना? नाही, मी बघितलंय तुला, असं सांगितलं ग. काय आहे, आता मी राघवसाठी काही करू शकत नाही ना, पण सांगू तर शकते ना मी, म्हणून सांगते. आणि हा, पोळ्या झाल्या ना की भाजी गरम गरम असते ना, तर त्याच्यावरती पोळीचा डबा ठेवायचा, म्हणजे पोळ्या पण गरम राहतात. कसं आहे रमाताई, आता मी आल्यापासून गोष्टी बदलल्यात घरातल्या, आणि इतक्या वर्षानंतर गोष्टी बदलतीलच ना, तशाच थोडी राहणार आहेत. हो, पण त्याच तर मला पूर्वीसारख्या करायच्या. मी माझ्या पद्धतीनं संसार करायचे ना, तर राघवला खूप आवडायचा. तोच संसार त्याला पुन्हा पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न करते. कोणाचा संसार? तुमच्या दोघांचा संसार? असंच चालत राहिलं तर खूप कठीण आहे. आई, आता तुझे गुडघे नाही दुखत आहेत? दुखू दे माझे गुडघे, पण मला कळलं पाहिजे माझी लेक कुठे गेली आहे ते. हा, मला न सांगता कुठे गेली मला कळलं पाहिजे. ती आली ना की तिच्याकडनं गुडघे चोळून घेईन मी. तू काळजी करू नकोस, कळलं पाहिजे मला. चिंगी कुठे? खोलीत आहे? हो, खोलीत आहे. चिंगी, गो, लागलं? हा, लागलं तुला? हे घे डबा. हा, भाजी पोळी दिली आहे, सगळं संपवायचं, अजिबात उरवायचं हो आई. नाही. नाही. हा, काय गाण मी बॅगेत ठेवून देते. जा. नाही, मी एवढं तर करू शकते ना. नक्की? तू कर तुझं काम. हो, मी उचलणार. असू दे. असू दे. बघितलंस एकटीची किती धावपळ होते, बघितलंस. आता हिने नको असायला पाहिजे होतं का घरी? सकाळी सकाळी गेली, रात्री सुद्धा उशिरा आली. हा, बाजूला, मला सांगू दे. अरे एकटी आनंदी किती म्हणून किती करणार रे, तिला समजायला नको का? या वेळेला मदतीची गरज आहे आनंदीला. येऊ तर दे, मी बोलतो तिच्याशी. बोल बाबा बोल, तुझंच ऐकेल. भाऊ म्हणून जरा तरी आदर देईल. आम्हाला टाकास्तूर लागू देत नाही. बघ आली. ए बाई, कुठे गेली होतीस तू? कुठे गेली होतीस? वर्षा, दादा, मला तुझ्याशी जरा बोलायचं. बोल. दादा, मला तुझ्या एकट्याशी खाजगीत बोलायचं. काय खाजगी? कसलं खाजगी? घरातल्यांमध्ये कसलं खाजगी असतं का? आई आहे ना मी तुझी. माझ्या समोर मला कळलं पाहिजे तुझ्या मनात काय आहे. बोल. काहीतरी बोलायचं असेल बोलू तर दे तिला. हा, बोल. हो, चल, मला बोलायचंय. चल, आपण आज जाऊ. अरे, खाजगीत बोलताय, बोला ना खाजगीत. आता काय आईला सोडून खाजगीत बोलताय? काय बोलायचं हिला खाजगीत? बोल ग बाई, आई कोण परकीच ना. खाजगीत काय बोलायचं हिला? मला कळलं पाहिजे. खाजगीत काय बोलायचं हिला? आनंदी, काही हवंय? काही? हो ग बाई, तुझे कान हवेत मला. काय? हो अगं माझ्या लेकीने काहीतरी घोळ घातलाय. वर्षाने काहीतरी केलंय. दादा, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. मगासपासून तेच बोलतेस, बोल. हा, म्हणजे कसं आहे दादा, आता खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, हो ना? बरोबर.
अरे म्हणजे मी तुला गेले कित्येक वर्ष बघतेय, तू या घरासाठी सगळं करतोस, कुणाला काहीच कमी पडू देत नाहीस. बर म्हणजे मग याचा अर्थ असा नाही ना की कुणी काहीच करायचं नाही. वर्षा, मुद्द्यावर ये. आई नाही असं नाही करा. नाही आई बरं नाही वाटत ते. अगं, कसलं बरं नाही वाटत. घरात असं काही खाजगी बिजगी नसतं. तू कान लाव, मला सांग. चल 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 आई चल 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 चल. आई ये ये ये. दादा, मला एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे. दिवसाला 15 फोन करायचे आणि त्याचे मला 4,000 रुपये मिळणार आहेत. काम खूपच सोपं आहे, फक्त फोनवर बोलायचंय. आणि तुला तर माहितीये ना की मला फोनवर बोलायला किती आवडतं. वर्षा, काय बोलतेस तू? दादा, मी नोकरी करू? कळलं नाही कळलं आई मला. अगं असं काय करते, जरा प्रयत्न करणार. आनंदी प्रयत्न कर. हे बघ वर्षा, तू ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलंस, चांगले टक्के मिळाले होते तुला. आई तुला म्हणत होती आता नोकरी शोध, नाहीतर अजून पुढे काहीतरी शिक, पण नाही, तुला ते काही करायचं नव्हतं. तुझं जगच वेगळं होतं, तुझी स्वप्न वेगळी होती, तुला लाईफ एन्जॉय करायचं होतं. ती वर्षा आज अचानक म्हणते मला नोकरी करायची आहे. काय गरज आहे तुला नोकरी करायची? ते डोक्यातून खूळ काढून टाक, काही गरज नाहीये, मी आहे ना. बरं ठीक आहे, तू नाही म्हणत असशील तर नाही करत नोकरी. आई हे ते हिला विचारत होते की स्वयंपाक झाला का, म्हणून मी विचारायला इथे आले. आणि मग आई अगं झालं की मला सांग. आईने बोलवलं होतं मला, मी नाही. मी जेवण बनवायला घेते. सॉरी आनंदी, तुला सगळं करायला लागलं. दे, मी करते ते. नाही ताई, करते मी, असू दे. या घरात सगळं तूच करतेस, मला करायला आहे काय? ते तरी करते मी. दे इकडे, दे, मी करते ते. सोड. वर्षाताई, नाही म्हणजे मला नाही सांगितलं तरी चालेल. वर्षाताई, तुम्ही ठीक आहात ना? आनंदी, तुला सांगणार नाही असं कसं होईल? मी आज जी काही सुखी आहे ती तुझ्यामुळेच आहे. असं का म्हणताय तुम्ही? माझ्या आहेत तुम्ही. माझं कर्तव्य होतं ते मी केलं, बस. बरोबर आहे, या घरातले सगळेच जण माझ्यासाठी काही ना काहीतरी करतायत, पण आता मला माझं असं काहीतरी करायला हवं ना. म्हणजे आनंदी, तुला जॉबसाठी फोन आला होता? हो. तिथे मी फोन करून माझ्या जॉबसाठी विचारलं. काय? ते हो पण म्हणाले. अगं, दिवसाला 4-5 हजार रुपये, म्हणजे विचार कर ना, महिन्याचे किती झाले. आणि मला दादाला हातभार पण लावता येईल. जॉब काही फार अवघड नाहीये, मी घरी येऊन तुला ही मदत पण करीन. आणि बाहेर गेले की मला 4 लोकांना भेटता येईल, त्यांच्याशी बोलता येईल. नाही नाही वर्षाताई, ते सगळं ठीक आहे, पण ती नोकरी नका करू तुम्ही. असं दिवसाला कोण बरं देतं 4-5 हजार? आता हे बघा ना, एवढे मोठे वकील आहेत, किती कष्ट करावं लागतं त्यांना. मला काहीतरी गडबड वाटतेय वर्षाताई, तुम्ही नका करू ती नोकरी. आनंदी, तू कधी नोकरी केली आहेस का?
हे बघ, तू गावाहून आलीयस, तुला नाही माहिती या शहरात ना खूप पैसा आहे. फक्त तो कसा कमवायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. नसेल कळत मला, गावाहून आलीये मी. पण वर्षातही हे मला नक्कीच कळतंय की फक्त फोन करण्यासाठी दिवसाला 4-5 हजार कोण देईल? अहो, काहीतरी घोळ आहे वर्षातही. तुम्ही नका करू नोकरी, ऐका माझं. तुला आलेल्या फोनवर मी नोकरी मिळवली म्हणून राग आलाय का तुला? वर्षातही काय बोलताय? तुझी संधी मी काढून घेतली असं तुला वाटत असेल ना, तर तू कर ही नोकरी. दादा काही तुला अडवणार नाही. मला थांबवलंय त्याने. वर्षातही पण मला नाही करायची ही नोकरी. जे आहे त्यात सुखी आहे मी. आणि आता छान चाललंय माझं. चित्रकलेचं काम आहे, ते सांभाळतीये मी. ते पुरेसं आहे माझ्यासाठी. वर्षातही माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे. तुम्ही आता तुमचं समाधान कशात आहे ते शोधायला हवं वर्षातही.